स्वामी की जय. सर्व साधू संतांना व सर्व अच्युत गोत्र्यांना माझा दंडवत प्रणाम. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्वामींचा आचार आपण एक बघितला. तुम्ही अच्युत गोत्रे किंगा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी की. आणि हा आचार हे वचन आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण उतरवू शकतो आणि त्यानुसार चालण्याचा कसा आपण प्रयत्न करू शकतो यावर आपण थोडंसं चिंतन केलं होतं. तर आज आपण असंच एक वचन जे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचं आपण पालन करू शकतो पण आपण करत नाही असं एक वचन आपण आज घेणार आहोत. तर ते वचन असं आहे, तुम्ही महात्मे किंगा तुम्हा चतुर्विध भूतग्रामा अभय यावे की. या वचनाचा आपण जर प्रकरणवश जर बघितला तर यावर 2 लीळा दिलेल्या आहे. तर पहिली लीळा अशी आहे, स्वामींचा मुक्काम खडकुली येथे असताना औसा मठामध्ये एक विंगुळी निघते आणि औसा ती विंगुळी मारतात आणि मारल्यानंतर ते बाहेर फेकले जात असतात. तेव्हा स्वामी त्यांना बघतात आणि स्वामी त्यांना म्हणतात की ही विंगुळी कोणी मारली नाही का. आणि मग औसा मोठ्यापणाने सांगते की मी मारली जी. आणि स्वामी त्यांना म्हणतात की याचं कारण काय, म्हणजे तुम्ही विंगुळी मारली पण का मारली. आणि मग औसा म्हणतात की हा जर प्राणी एखाद्याला चावला असता तर एखादा प्राणी मिळाला असता ना, म्हणून मी मारली म्हटले. आणि आपणही तसंच करत असतो. एखाद्या वेळेस विंचू साप काही आढळला की आपण या काही परिणामाचा विचार न करता, आपला आचार आपलं वचन आपल्याला काय सांगतं याचा विचार न करता आपणही सहजच आपण मारून मोकळं होत असतो. पण आपल्यासाठीच देवाने ही लीला केलेली आहे. आणि म्हणून स्वामी औसांना म्हणतात की हा काय प्राणी नाही. मग औसा म्हणते ना की हा प्राणी एखाद्याला चावला असता तर हा प्राणी एखादा प्राणी मेलाच असता. म्हणून स्वामी त्यांना म्हणतात की मग हा प्राणी नाही का, हा जर चावला असता तर मेला असता, मग आता तुम्ही या प्राण्याला मारले, हा प्राणी नाही का. यावर मग औसांना ते डोक्यात त्यांच्या येतं की आपण असं करायला नको होतं. म्हणून आपणही हा आचार आपल्याही ही लीला आपल्या जर स्मरणात असेल तर आपणही जे आपल्याकडून जे घडतंय, हिंसा होती, चुका आपल्याकडून घडताय, तर या टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण देव म्हणतात की प्रमाद चुकविजे. आपण जेव्हा चुका चुकवल्या तर चुकवू शकता. म्हणून देव म्हणतात की प्रमाद आपण चुकवला पाहिजे. म्हणून हा एक प्रमादच आहे, अपराधच आहे, आपला आचार नाही. कारण कोणत्याही प्राण्याला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि अधिकार नसल्यामुळं आपण ती हिंसा आणि त्या हिंसेतून आपल्याला कर्म लागणार आहे. त्या कर्मेतून, कारण देवाने सांगितलं हिंसा पाप आणि पापात नरक, म्हणून आपल्याला नरकच त्यातून होणार. म्हणून स्वामी म्हणतात की अशा प्राण्याला आपण मारू नये. आणि तिथं हे सूत्र स्वामी उच्चारण करतात की तुम्ही महात्मे किंगा तुम्ही चतुर्विध भूतग्रामा अभय द्यावे की. तुम्ही महात्मे आहात म्हटले. तुम्ही चतुर्विध भूतग्राम म्हणजे 4 प्रकारचे जे प्राणी असतात, जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज, या 4ही प्रकारच्या प्राण्यांना तुम्ही अभय दिलं पाहिजे म्हटले. म्हणजे प्राणीसुद्धा आपल्याकडून त्यांना भीती वाटायला नको. माणसांना तर नकोच, पण अशा प्राण्यांना सुद्धा आपल्याकडून भीती वाटायला नको. हा आचार देवाने तिथं सांगितला. आणि म्हणून आपणही त्याच प्रकारे आचरण आपल्या जीवनामध्ये ते उतरवलं पाहिजे. कारण त्यातून बरेच कर्म आपल्याला लागत असतात आणि ते कर्म जर चुकवायचे असतील तर आपल्याला हे कर्म चुकवण्यासाठी ते कर्म टाळणं हेच जेव्हा आपल्याकडून घडेल तेव्हा ते कर्म टळेल. म्हणून हा आचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. तर दुसरी लीळा अशी आहे, सायंकाळची वेळ असते आणि सायंकाळच्या वेळेला स्वामींचा मुक्काम ढोरेश्वराच्या मंदिरामध्ये असतो. आणि सायंकाळच्या वेळेसाठी नाथोबांना बाईचं दूध आणण्यासाठी पाठवतात. आणि मग ते दूध घेऊन येत असताना तिथं त्यांना स्थिती होते आणि त्या स्थितीच्या भरात ते जोरात आरोळी देतात.
आणि मग सगळे तिथं नगरजन असतात. ते नगरजनांना वाटतं की संध्याकाळची वेळ आहे, कोणी आरोळी दिली आहे, म्हणून सगळी गडबड गोंधळ त्या नगरामध्ये चाललेली असते. आणि मग ते गडबड गोंधळ चालू असल्यामुळं सर्व घाबरतात. त्यांना असं वाटतं की आपल्यावर कोणीतरी आता हल्ला करण्यासाठी आलेला आहे, कोणीतरी पाईक वगैरे आलेले आहे, असं समजून ते सर्व नगरजन भयभीत होतात. आणि मग नाथोबा बिडारावर येतात. मग स्वामी त्यांना नाथोबांना विचारतात की म्हटले, हा गडबड गोंधळ जो चालू ऐकायला येतोय तर तो कशाचा आहे? मग नाथोबा सांगतात की मी आरोळी दिली आणि त्यामुळे सगळे नगरजन भयभीत झाले म्हटले. मग स्वामी त्यांना सांगतात की तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही चतुर्वेद भूतग्रामा अभय द्यावे की, तुम्ही महात्मे आहात. तुम्ही जर असे लोकांना भयभीत करायला लागले तर तुमच्यामध्ये आणि दुसऱ्या लोकांमध्ये काय फरक राहील, असं स्वामींचा सांगण्याचा हेतू होता. आणि म्हणून मग त्यांनाही स्वामी हाच उपदेश करतात की तुम्ही महात्मे आहात, तुम्ही चारही प्रकारच्या प्राण्यांना अभय दिलं पाहिजे. आणि प्राण्यांनाच नाही तर माणसांना सुद्धा आपण अभय दिलं पाहिजे. कारण आता आपण बघतो आपल्या धर्माच्या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतात, भीती असते आणि ती भीती काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जसं घरात भांडणं होत राहतात कुणाच्या, काही कामं सरळ होत नाही, वाकडे तिकडे कामं होत राहतात. त्यामुळं मग त्याच्या मनामध्ये भीती असते की मग आपण आता नवीन उपदेशी असला, नामधारक असला की त्याला असं वाटतं की बघ की आपण आता अगोदर दुसऱ्या देवतेची पूजा अर्चा करत होतो, ती आपण सोडली आणि या धर्मामध्ये आपण आलं म्हणून हे असं होतं की काय, असं त्यांच्या मनामध्ये भीती असते. तर ती भीती काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. किंवा वास्तुदोष आहे, भरपूर असे कर्मकांड, आता आपण सगळे या कर्मकांडातून आलेलो आहोत तर त्यावर जास्त सांगण्याची गरज नाही, कारण सगळ्यांना हे कर्मकांड माहीतच असेल. म्हणून मग एक कर्मकांड ज्यांच्या मनामध्ये आहे, या भीती त्याच्या मनामध्ये, ज्या वासनिकाच्या नामधारकाच्या मनामध्ये असेल तर ती भीती काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. किंवा जसं भरपूर लोकांचे असं असतं, आता आमच्याही मनात होतं की आमच्या शेतामध्ये महादेवाची पिंड आहे बांधाला, तर जर अमावस्याला किंवा महाशिवरात्रीला जर नारळ फोडलं नाही तर सापं दिसायचे, असं म्हणून एक भीती होती. पण ते आता बाबांचे सत्संग ऐकायला लागलो आणि थोडंसं तत्त्वज्ञान अभ्यासाला लागलो म्हणून ती भीती आमच्या मनातून निघाली. तसं आपण सुद्धा आपल्या परिचयामध्ये जे वासनिक असतील त्यांना अशी भीती असते की आपण जर त्यांना आता नारळ फोडलं नाही तर मग आपल्याला एक सापं दिसेल, काहीतरी उपद्रव होईल, असं होईल. म्हणून आपणही त्यांना असं अभय दिलं पाहिजे की आपला देव समर्थ आहे, आपला देव आपल्याला काही होऊ देणार नाही. कारण सगळ्यांच्या वरचा परमेश्वर, सगळ्याचा पलीकडचा परमेश्वर आहे. म्हणून आपण हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्या मनातली भीती त्यांची काढली पाहिजे. कारण हा आपला जो धर्म आहे तो भीतीचा नाही आहे. भीतीतून निघण्यासाठी हा धर्म आपला आहे, निर्भयाकडून येणारा आपला धर्म असल्यामुळं ही भीती आपल्या मनातली आपण एकमेकांच्या मनातली काढली पाहिजे आणि त्यांना अभय दिलं पाहिजे की आपला परमेश्वर समर्थ आहे, कशाने काही होणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही चतुर्विध भूतग्रामा अभय द्यावे की, म्हणजे या प्रकारे आपण अभय एकमेकांना देत राहिलो पाहिजे. तसेच अजून एक लीला आहे की जे औसा होत्या त्या एके दिवशी त्यांची बिडार राखण्याची पाळी होती. म्हणजे दरवेळेस कुणाची ना कुणाची बिडार राखण्याची पाळी असायची आणि एके दिवशी औसांची बिडार राखण्याची पाळी होती. आणि मग त्या दिवशी एक कुत्रं आलं होतं आणि ते कुत्रं आदल्या दिवशी सुद्धा आलेलं होतं आणि आचार्यांची झोळी त्या कुत्र्याने पळून लावली होती. म्हणजे ते आता कुत्रं आहे, मग त्याला आदल्या दिवशी भेटलं म्हणून दुसऱ्या दिवशी ते खाण्यासाठी ते तर आलं, काहीतरी भेटेल म्हणून. आणि ते अशा हेतूने ते कुत्रं आलं आणि औसांनी लगेच दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात मारला आणि ते जोरात किरकाळले, जोरात ओरडलं आणि लगेच स्वामींनी आपला श्रीमुकुट आपल्या श्रीकराने धरला आणि औसांना स्वामी म्हणतात की नायक हो, तुम्ही सुने का मारली, तुम्ही या कुत्र्याला का मारलं म्हटले. आणि मग औसा सांगतात की कालही हे कुत्रं आलं होतं, त्याने आचार्यांची झोळी पळून नेली होती आणि आजही ते आलं, आजही ते काहीतरी नेईल म्हणून मी त्याला मारले म्हटले. मग स्वामी म्हणतात की त्याला काय मायबहीण आहे जी त्याला रांधून ठेवेल किंवा खाऊ घालेल, आपणच आपले सामान राखा म्हटले. म्हणून ही चूक औसांच्या लक्षात स्वामींनी आणून दिली आणि मग आपणही असंच करत असतो. कोणत्याही प्राण्याला आपण मारत असतो, आपलं सामान आपलं काही
कुत्र्याने खाल्लं, मांजरीने खाल्लं, काही पदार्थ असला तर तोही आपण त्या मांजरीला मारत असतो, कुत्र्याला मारत असतो, म्हणून आपण ते चुकवलं पाहिजे. आणि मग औसा त्यांना स्वामींना म्हणतात, मग आपल्याला जर दुःख झालं तर आपण काय सर्व व्यापक आहात? मग स्वामी म्हणतात, हो, आम्ही सर्व व्यापक आहोत. आता या सर्व व्यापक या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला ना, तर बरंच असं आचार करायला आपल्याला सोपं जाईल. कारण सर्व व्यापक आता गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. विभूती योग 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये भगवंत म्हणतात की आदित्यामध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यात किरणांनी युक्त असलेला सूर्य मी आहे, वेदामध्ये सामवेद मी आहे, देवांमध्ये इंद्र मी आहे, आणि अशाच प्रकारच्या भरपूर विभूत्या, पुष्कळ विभूत्या भगवंतांनी सांगितलेल्या आहे. तर या विभूती म्हणजे परमेश्वर नाहीत, परंतु या विभूतींमध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणजे एका अंशाने या जगाला परमेश्वराने व्यापलेलं आहे. परंतु हे जग परमेश्वर नसून जगत वेगळे असं परमेश्वर आहे. या अर्थाने परमेश्वर सर्व व्यापक आहे. म्हणून हा परमेश्वराचा धर्म आपण समजून घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे जसं कर्मभूमीचे देवता आहे, कर्मभूमीच्या देवतेला अष्टदेव योनी देवतेने व्यापलेलं आहे. अष्टदेव योनीच्या देवतेला अंतराईच्या देवतेने व्यापलेलं आहे. अंतराईच्या देवतेला स्वर्गेच्या देवताने व्यापलेलं आहे. आणि असं करत करत सर्व देवता वर्गाला मायेने म्हणजे चैतन्य मायेने व्यापलेलं आहे. आणि त्या मायेलाही व्यापून परमेश्वर आहे. परमेश्वराने सगळ्यांना व्यापलेलं आहे, परंतु परमेश्वराला मात्र कोणी व्यापलेलं नाही. या अर्थाने परमेश्वर सर्व व्यापक आहे. म्हणून हा धर्म जर आपण समजून घेतला की परमेश्वर सर्व व्यापक, सगळीकडे परमेश्वर आहे, अव्यक्त स्वरूपात परमेश्वर आहे, हा धर्म आपण समजून घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपण हा धर्म समजून घेऊ तेव्हा आपल्याला आपण कोणाला त्रास होईल किंवा आपल्याकडून कोणती व्यक्ती दुखेल, एखादा प्राणी दुखेल, एखाद्या प्राण्याला त्रास होईल, असं वागणं आपलं बंद होईल. म्हणून हा धर्म, परमेश्वराचा हा जो धर्म आहे सर्व व्यापक, हा धर्म आपण समजून घेतला पाहिजे. तर आज आपण तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही चतुर्विध भूतग्रामा अभय द्यावे की, या वचनावर आपण चिंतन केलं. आणि कशा प्रकारे आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण हे कसं सूत्र आपण मोडतोय हे आपण बघितलं. आणि ते न मोडता ते पाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याविषयी आपण आचार करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पुढच्याही व्हिडिओमध्ये अशीच एक लीळा, असं स्वामींचं एक वचन जे आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या सांसारिक प्रपंचात आपण जिथं आहोत तिथंच राहून आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सर्वांना दंडवत प्रणाम.